तर माझ्या थंबनेलवरनं तुम्हाला तर कळालंच असेल बघा, बारामतीमध्ये किती मोठं दुःख झालं, दुःखाची बातमी झाली. तिथं सगळ्या जगामध्ये पसरली बघा. तर सगळ्यांना इतकं वाईट वाटतंय का नाही, लय म्हणजे लय वाईट वाटतंय. असं व्हायला नव्हतं पाहिजे. तर तुम्हाला तर माहितीच आहे बघा, अजितदादा काय आता जगामध्ये राहिले नाहीत बघा. तर तर आमच्याकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर बघा असं ऐकलं ना, असं म्हणजे काळीचं धडधड करायला लागलं छातीत, कसं तरी व्हायला लागलं. म्हणजे असं मनी-ध्यानी पण नाही बरं का. असं कधी होईल म्हणून असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते अचानक समोर आलं कसं एकदम एकदम धक्का बसल्यासारखं झालं. तर मी स्वयंपाकी सगळं लवकर केलं तर राजूच्या डब्याबरोबर आज. कधी लवकर मी स्वयंपाक पण करत नाही. आणि आम्हाला कधी कळालं 9 वाजता कळालं बघा. आणि हां, 9लाच झालं, लवकरच झालं, 9:15ला 9च्या आधी. तर ह्यांनी उठले होते लवकर, ह्यांनी पण लवकर उठले होते आणि मी पण काम आवरलं लवकर. काय म्हणजे कसं काय काय माहिती आज. आणि परत धुणं भांडी करावंच वाटेना. आता 11 11:30 वाजून गेलेत बघा. तर धुणं नाही धुतलं, काय नाही, सगळं तसंच ऐकल्यापासनं. ह्यांनी तर नुकतंच उठलं होतं, अंघोळ करून आले होते बघा बाथरूममधनं आणि कपडे घातले, ह्यांना कळालं. आणि ह्यांनी पण आज सकाळपासून यूट्यूब नाही बघितलं, मी पण नाही बघितलं. नाहीतर ह्यांनी उठलं की यूट्यूब बघतात एवढं तेवढं. फोन आला आम्हाला एका मसाल्यावाल्या ताईंचा बघा, आमच्याकडनं मसाला घेतात त्या ताईंचा फोन आला. काय झालं हो दादा बारामतीत एवढं? तर ह्यांनी म्हणलं कुठं कुठं काय झालं या? मग ह्यांनी बघितलं तर सगळ्या बातम्या अजितदादांच्या होत्या बघा. आणि मग सगळ्या शाळा पण सोडल्या. मेसेज पडला होता लवकर मुलांना घेऊन जावा शाळेतनं. तर मला वाटलं राधू येईल बसमध्ये. परत मॅडमचा फोन आला, ती राहिली इथं बसमध्ये, जागा नाही आहे, तिला पाठवा न्यायला. ह्यांना फोन केला. मग उशीर झाला ह्यांना जायला, निघालेच होते. ह्यांनी नुकतंच तिकडं गेलते बघा, मेडिकल कॉलेज आहे ना तिकडं गेलते. मग ह्यांनी शूटिंग पण काढली, तुम्हाला तर दाखवलीच बघा, तुम्ही बघितले असं ह्यांनी टाकली यूट्यूबला. तर खूप वाईट झालं. आज सगळ्या शाळेला सुट्टी, पेपर होतं आज मुलांचं, सगळ्यांचं सुरुवात झाली होती पहिल्या पेपरला. तर राधू सगळ्या मॅडम बघा रडत होत्या शाळेमध्ये, असं नाही का. आणि मुलांनी विचारलं, मॅडम काय झालं हो? तर मॅडम आपल्या अशा रडतच होत्या. मुलांनी बराच वेळा विचारलं, 4-5 वेळा. तेव्हा मॅडमने सांगितलं. मुलं पण रडली शाळेतली. तर ह्यांनी मला सांगितलं, मला तर विश्वासच बसला नाही बघा. म्हणलं ह्यांनी मुद्दामच म्हणतात काय, मग काय माहिती विमान कोसळलं म्हणून. पण विमान कोसळलं बघा, मला वाटलं चेष्टाने म्हणतात. मी म्हणलं ग बसा, काय पण म्हणू नका, इथं बारामतीत कुठं विमान कोसळलं आहे. मला म्हणलं तुला खोटं वाटतंय का, बघ सर्च करून यूट्यूबला. मी चाललो म्हणलं तिकडं, आंघोळ केली, कपडे घातले, गेलं तिकडं. बघती तर खरंच असं दिसलं बघा यूट्यूबला. असं डोळ्यातनं पाणी बदा बदा गळालं. बघितलं लय वाईट वाटलं. असं पोटात आग ती पडली बघा. लय बेकार वाटलं. जी ती आज सगळी म्हणतंय आमच्यासारखी 10 जण जायला पाहिजे होते, पण अजितदादा जगायला पाहिजे होता, असं सगळेजण म्हणतात. मी सुद्धा म्हणते अजितदादा जगायला पाहिजे होतं, सगळेजण म्हणतात बघा. मी पण ह्यांना असं लय वेळा म्हणलं कसं असं झालं बघा ना, दादांच्या बाबतीत असं नाही का. आणि नेमकं बघा ना, मुंबईवरनं आलते, कसली तरी मीटिंग होती का, मीटिंगला इथं आलते का तिकडनं मीटिंगवरनं आलते काय माहिती, इतकं काय लक्षात नाही. मीटिंग होती बघा आणि मुंबईवरनं आले. आणि नुकतंच विमान असं इथभर रस्ता आणि इथनं बघा, इथनं वर असं रस्त्याला टेकायचं एवढ्या उंचीवरनं ते विमान असं खाली आलेलं वरती आलं आणि त्याचा स्फोट झाला बघा, मोठा लट. आणि ती आग लागली मोठी लट बघा. त्यात 6 जण गेले अजितदादा धरून. लय वाईट झालं. तर राधू बघा शाळेतनं आल्याला सांगत होती मला, सगळ्या मॅडम रडत होत्या, परत मुलं पण रडत होती. म्हणले मी पण रडली मम्मी, मला लय वाईट वाटलं म्हणले, असं नव्हतं व्हायला पाहिजे, अजितदादा जागायला पाहिजे होतं, अशी राधू पण म्हणली बघा. म्हणली मम्मी मी पण लय रडले अगं, मला लय वाईट वाटलं. पहिल्यांदा मुलांना कळलं नाही अजितदादा गेले म्हणल्यावर. म्हणजे मुलांनी परत विचारलं म्हणजे काय. मग मॅडमने सांगितलं देवाघरी गेले. मुलं लागली रडायला मोठ्याने. म्हणजे अख्खं जगच हैराण झालंय बघा.
असं विश्वास बसत नाही अजितदादा गेल्यात म्हणून. असं हसतं खेळतं माणूस एकाएकीत ह्या जगातनं जाईल. कधी पण काय पण होईल बघा. गॅरंटी नाही. असं वाटत नाही हसतं खेळतं माणूस जाईन म्हणून. म्हणजे बघा ना नशीब किती असं वाईट म्हणायचं नाही का. तिकडनं आले होते मुंबईवरनं नुकतंच विमानतळावरती बघा. तिथं विमान असं उतरायला लागलं आणि स्फोट झाला मोठा लट. म्हणजे त्यांनी घरात पाऊलसुद्धा ठेवला नाही. त्यांच्या बायकोला बघितलं नाही, मुलांना बघितलं नाही आणि त्यांच्या मुलांना सुद्धा अजितदादाचा चेहरा बघायला सुद्धा भेटला नाही बघा. मग परत सगळे माणसं तिथं जमा झाले. खूप गर्दी होती बघा विमानतळावरती. जे ते व्हिडिओज काढत होतं आणि लय जण जमले होते. परत ते पाण्याने विजवायची गाडी पण आलती बघा तिथं. काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, त्याचं नाव काय असतंय. ते पण आलते आणि ते सगळी माणसं म्हणत होती की म्हणजे जे अजितदादा संग असतात, जे त्यांना सगळे सपोर्ट करतात, जे अजितदादाचं फॅन आहेत बघा ते सगळेजण म्हणत होते असं नव्हतं व्हायला पाहिजे. आमच्यासारखे 10 जण जायला पाहिजे होते. पण अजितदादा जगायला पाहिजे होतं बघा. म्हणजे ती एकमेकाच्या गळ्यात पडून ती रडत होती बघा. ती बघून मला लय कसं तरी झालं पोटात. मी नुकतंच ह्यांनी मला सांगितलं होतं का असं झालं म्हणून विमान कोसळलं. मला ह्यांची चेष्टाच वाटली, टिंगलच वाटली. मी नुकतीच निरम्यात कपडे घातले होते आणि धुवायला जायचं होतं आणि भांडी घासायची होती. मला म्हणलं सर्च करून बघ तुला खोटं वाटतंय तर. बघितलं, मी धुणं धुतलं नाही, भांडी घासली नाही तर आताशी घरं झाडून काढल्यात. आता जवळजवळ 11:30 वाजून गेले असते. सगळं तसंच आहे. माझं मनच लागाना कामात काय माहीत असं हातपाय थरथर कापल्यासारखं होतं आहे. मोबाईललाच बघत बसले होते. आपा पण आहेत, आप्पांनी पण गटाई लावली होती आणि आप्पांनी पण लगेच दुकान बंद केलं. सगळ्या चौकात गर्दी झाली, सांगितलं सगळ्यांनी. भाऊजी पण निघाल्यात गावाकडनं. ह्यांनी भाऊजींना फोन केलं तर भाऊजी म्हणलं येतो बारामतीला थोड्या वेळातच. भाऊजींचा फोन बंद लागत होता, बळच फोन लागला. तर साऱ्या हॉस्पिटल पुढं बघा गर्दी माणसांची. सगळेजण तिथं जमल्यात. एक पण बिचारं जगलं नाही त्यातलं. सगळे 6 जण आपली देवाघरी गेली बघा. अजितदादा धरून 6 जण होते. असं कोणाच्या बाबतीत होऊ नये, आहे का नाही. अवघड आहे बघा आजकाल. कधी काय होईन तपास लागत नाही. म्हणजे बघा ना कसं म्हणजे नाही का ते मुंबईवरून येईपर्यंत सगळं चांगलं होतं. म्हणजे त्यांच्या गावात घरी यायच्या टायमिंगला असं झालं. विमान जमिनीवर टेकायच्या टायमाला नुकतंच एवढ्या अंतरावर फक्त एवढ्या थोड्यासाठी हे झालं. म्हणजे त्यांचं आयुष्यच तेवढं असणार. आयुष्यात लिहिलेलं पुसता येत नाही असं म्हणतात बघा काय जण. बेकार झालं. जिथपर्यंत आयुष्य असतं तिथपर्यंतच जीवन बघा जगायचं असतं तेवढंच. कधी काय सांगता होईन कळत नाही बघा. मलाच बोलाय येईना आता. मी काय बोलते मलाच कळा नाही बघा. त्याच्यामुळं माणसांनी असं तसं हसून खेळून जगायला पाहिजे, आहे ना गं राधा. असं तसं जसं असन तसं. तर ओम पण आला शाळेतनं, राधू आले, सगळेजण आल्यात. सारे दुकानही सारे बंद आहेत. ह्यांनी जेवण पण नाही केलं, मी पण नाही जेवण केलं. ह्यांनी आंघोळ केली की तिकडं निघून गेल्यात. ह्यांनी सगळे कामं थांबवली. फोन पण कोणाचं घेत नाहीत. फोन आलं की म्हणतात बारामतीमध्ये एवढं सगळं झालं माहिती ना तुम्हाला, मग फोन ठेवून देतात. तर असं घेते आपले आता कपडे धुवून. काय झालं मोबाईलला.